म्हणे तू आता मोठी झालीस, तुला हे यायला पाहिजे, तुला ते यायला पाहिजे. उद्या सासरी गेल्यावर सासू म्हणेल की पोरीला काही शिस्तच नाही आणि काही शिकवलंच नाही. मला सांग, सासू अशी का म्हणेल मला, म्हणजे मलाच का म्हणेल? आणि दादा तो माझ्यापेक्षा किती मोठा आहे, त्याला का नाही सांगत गं काही काम? त्याला नाही का सासू काही म्हणणार? अगं मलाच कप्पाड काय. मला सांग, मलाच का सासूचा जाच? काय म्हणतेस? मी लग्न करून जायचं नवऱ्याच्या घरी? तो कुठेही जाणार नाहीये, त्याची बायकोच आपल्या घरी येणार आहे. अच्छा, म्हणजे माझा नवरा पण या असाच असणार, या दादासारखा लाडोबा, काही काम करणार नाही. अरे मग देवा, कठीणच आहे. त्याचं पण मी माझं पण, त्याचं पण मी माझं पण. पण अगं, पण माझे बाबा तसे नाहीत ना, करतात की नाही कामात थोडीफार मदत. मग मी पण माझ्या नवऱ्याला सांगेल, ए चल मला कामात मदत कर. मी कुकर लावला तर तू आमटी फोडणीला टाक, मी कणिक भिजवली तर तू पोळ्या कर, किंवा मी पोळ्या लाटते, तू पोळ्या भाजून घे. मी केर काढते, तू फरशी पुस. काय म्हणतेस, कठीण आहे माझं? अगं त्यात कठीण ते काय? मी काय घरात बसून राहणार नाही म्हटलं, चांगली भक्कम पगाराची नोकरी करणार आहे. मग असं असताना मी एकटीने का करायचं घरकाम? मी जर त्याच्या बरोबरीने पैसे मिळवणार तर त्यानेही माझ्या बरोबरीने घरकाम करायला नको का? यात हल्लीच्या मुलीचा प्रश्न कुठे आला? तुला तरी पटते का हे? अगं पटलं नाही पटलं तरी सगळे काम मलाच करावे लागणार. शिट, आपण नाही बाबा, मी ते कामाला बाई ठेवी. काय म्हणते, बाई जर आली नाही तर काय करशील? मी हॉटेलला जेवायला जाणार. हो ग, कधी कधी अशी वेळ येईल की बाई पण नसेल, हॉटेल पण बंद असतील. मग काय करशील? मग मला हॉटेल बाहेरचं करून कंटाळा येईल, मग मला करावंच लागेलच. ती नवऱ्याकडून क्लिअर करून घे ना. बघ बाबा, पटलं तर हो म्हण. अशी आहे मी. आई, तू या दादाचे लाड करू नको बर का. चांगली एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. मग तुला मग काय? मग पटलं ना तुला? पटायलाच हवं. आई, स्त्री पुरुष समानता हे नुसतं ओरडून चालणार नाही, सुरुवात आपल्यापासून करायला हवी. चल बरं,